याच्यासाठी उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपली शाळा जी मराठी माध्यमाची शाळा आहे आणि आज आपण सगळीकडे बघतो की आजूबाजूला जेव्हा बघतो तेव्हा लक्षात येतं की इंग्रजी माध्यमाचं जे पेव फुटलेलं आहे किंवा गजबजपुरी झाली तिकडे बघेल तिकडे गल्ली मुळामध्ये इंग्लिश मिडियम आहे आणि सगळ्यांचा ग्रह असा झाला आहे की आपली मुलं जर इंग्रजी माध्यमामध्ये शिकली नाहीत तर त्यांचं काय होईल किंवा भविष्य काय होईल. या सगळ्या वातावरणामध्ये आपण अशा व्यक्तींचा शोध घेतो किंवा असे आपले आजचे पाहुणे आहेत त्यांना बोलवण्यामागचा उद्देश हाच होता की काही अशी व्यक्तिमत्व जगामध्ये आहेत की जे आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेऊन आज जगामध्ये त्यांचा स्वतःचा असा कसा उमटवलेला आहे. आपण आपल्या पाहुण्यांचा थोडक्यात जीवन प्रवास पाहूया. सर, आम्हाला तुमच्या जन्माबद्दल आणि बालपणाबद्दल थोडंसं सांगा. नमस्कार मित्र. हॅलो, आवाज येतोय? शेवटी प्रथम मी मुख्याध्यापक मॅडम, प्रवास मॅडम आणि मिसाळ सर यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी तुमच्यामध्ये येण्याची मला ही संधी दिली. तसेच आमचे आबासाहेब श्रीनगरमध्ये एक परिचित व्यक्तिमत्व आहे. आज त्यांच्यासोबतही मला बसण्याचा जो सन्मान मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज ज्या पद्धतीने मिसाळ सरांनी मला इथे बोलून तुमच्या समोर हा माझा जो काही प्रवास आहे ती मांडण्याची संधी दिली. सुरुवातीला माझं स्वतःचं असं वैयक्तिक मत होतं की खरंच जर ह्यातून कोणाला जर प्रेरणा मिळणार असेल तर आपण हे करायला हवं. कारण मराठी माध्यमातून शिकणं हे आजकाल थोडं जरा नवीन पिढीला हे गौण वाटत चाललं आहे. पण मातृभाषेतून शिक्षण घेणं हे किती महत्त्वाचं असतं, त्यातून आपल्याला किती आपल्याला स्वतःला आत्मसात करता येतं हे आम्ही अनुभवलेलं आहे. माझा जन्म 19 जून 1969 गोरेगाव येथे आरे कॉलनी पोलीस कॉलनीमध्ये झाला. माझं बालपण हे आरे कॉलनी, माझे वडील पोलीसमध्ये सर्व्हिसमध्ये असल्यामुळे आमच्या ट्रान्सफर होत असायच्या. माझं बरंचसं बालपण हे माझगाव इथे गेलं. मी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 3री पर्यंत शिकलो होतो. त्यानंतर आमची बदली झाली इकडे माझगावला, तर तिथे सर एली कदुरी स्कूल म्हणून आहे. तिथे मी 4थी ते 7वी शिक्षण घेतलं. आणि जसं तुम्ही आता 7वी नंतर तुम्हाला मोठं झाल्यासारखं वाटतं तोच अनुभव मलाही आला होता. 7वी नंतर माझं जरा गणित चांगलं होतं, त्यामुळे त्या शाळेतल्याच काही शिक्षकांनी माझ्या आईवडिलांना मार्गदर्शन केलं की ह्याला तुम्ही टेक्निकल स्कूलमध्ये शक्य असेल तर टाका म्हणून. आणि माझ्या वडिलांचे जे सिनियर होते तर त्यांना मार्गदर्शन केलं की तुझ्या मुलाचे मार्क्स चांगले असतात, तू त्याला टेक्निकल स्कूलमध्ये ॲडमिशन मिळेल तर बघ म्हणून. पण माझी आई आज सहमत नव्हती, कारण ते टेक्निकल स्कूल जे होतं ते माझगावला नव्हतं, ते भेटीला होतं, एकविस्टा टेक्निकल स्कूल. आणि तिथे मला आईचा बोट धरून शाळेत जाता येणार नव्हतं, मला रेल्वेला जावं लागणार होतं. पण मला ती एक जी फिलिंग होती की मी आता मोठा झालो. मी आईला म्हटलं नाही आता मी त्या शाळेत जायचं आहे. मग वडिलांनी मला एल्फिस्टन टेक्निकल स्कूल 8वी ते 12वी माझं त्या शाळेत भेटीला शिक्षण झालं. माझं सर्व शिक्षण हे EBC मध्ये झालं. 12वी पर्यंत माझं सर्व शिक्षण EBC. शाळा सुरू झाली की पहिल्या दिवशी माझ्या घरच्यांकडनं ड्युटी असायची की जो EBCचा फॉर्म घेऊन ये. EBC म्हणजे इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास. परत एकदा सांगतो मी, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास. ह्यामध्ये माझं पूर्ण पहिली तर आमचे नर्सरी बालवाडी असलं काय नव्हतं, तर 1ली ते 12वी माझं पूर्ण शिक्षण हे EBC इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासमध्ये झालं. आणि त्यावेळी आम्हाला फी अशी नव्हती, पण बाकीचे खर्च मी स्वतः सुद्धा नगरसेवकांच्या जे मोफत वह्या वाटप असायचं त्या लाईनीतनं वह्या वगैरे गेले, अशा पद्धतीने आम्ही शिक्षण केलं. आणि आमचं जे घर होतं, आता सरांनी मला बालपणाबद्दल सांगितलं म्हणून सांगतो. माझं जे घर होतं, आमचं जे घर होतं, आम्ही 4 भावंड होतो, 3 बहिणी आणि मी एकटा. आमचं घर फक्त 10 बाय 10 होतं. घरात आत गेल्याबरोबर हॉल कधी संपला आणि किचन कुठे सुरू झालं, बाथरूम कुठून आलं, आणि हे सगळं म्हणजे 10 बाय 10च्या घरात आम्ही 6 जण राहत होतो. लिटरली आम्ही सगळे जेवल्यानंतरच आम्हाला तिथे सतरंजी टाकून झोपता येत होतं. जेवणाच्या आधी झोपता येणार नाही अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही होतो. पण आम्ही खूप समाधानी होतो. कुठलीही तक्रार त्याबद्दलची आमची आजही नाही आहे. आमचं जे काय बालपण होतं
आता आम्हाला वाटतं की आमची परिस्थिती कशी होती काय होती, पण त्यावेळी सुद्धा आमच्या आई वडिलांनी आम्हाला त्यांच्या पद्धतीने ज्या पद्धतीने ठेवलं आम्ही खूप समाधानी आहोत. आम्हाला त्यांनी योग्य संस्कार दिले, योग्य शिक्षण दिलं आणि तीच खरी जी आपली पुंजी असते. आणि बालपण जरी आमचं आता आम्हाला वाटतं की खरंच आम्ही चॅलेंजिंग टास्कमध्ये होतो, पण त्यावेळी आम्ही आनंदी होतो. आजूबाजूला सगळेच तसे होते आणि त्यामुळे तसं सुखी समाधानी आमचं बालपण होतं. सांगितल्याप्रमाणे त्यांच्या बालपणाचं आणि विशेष म्हणजे त्यांनी उल्लेख केला की मराठी माध्यमातून शिकले. दुसरा उल्लेख केला EBC. आज देखील तो फॉर्म असतो EBCचा फॉर्म. आणि त्यानंतर त्यांनी जे सांगितलं होते महत्त्वाचं म्हणजे घर किती मोठं आहे याच्यापेक्षा देखील घरामध्ये त्या काळी त्यांना जे समाधान लाभलं किंवा संस्कार भेटले. मॅडमनी पण सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे संपत्तीपेक्षा संस्कार हे कधी श्रेष्ठ ठरतात हे आज त्यांच्या व्यक्तिमत्वावरून आपल्याला लक्षात येतं. ही संपत्ती तेव्हा नव्हती, पण संस्कारामुळे आज ते या पदापर्यंत पोहोचू शकले. त्यानंतर सरांना मी त्यांचं जे उच्च शिक्षण आहे त्याच्याबद्दल थोडंसं आमच्या मुलांना सांगावं, कारण 10वी नंतर आमची मुलं देखील उच्च शिक्षण घेणार आहेत. जसं मी आता सांगितलं, मला बऱ्यापैकी चांगले मार्क पडायचे. त्यावेळी 90% म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची. जो महाराष्ट्रातनं पहिला येणारा पण तो 90च्या खाली असायचा. आजकाल 90 म्हणजे किरकोळ झालं. त्यामुळे आपण तरी त्यावेळी माझं जरा 10वी 12वी टेक्निकल एज्युकेशन झालेलं होतं. आणि मी ही गोष्ट सांगतो तुम्हाला 1986ची, म्हणजे जवळपास आता त्याला 40 वर्षापूर्वी. त्यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजेस वगैरे सुद्धा खूप लिमिटेड होते. म्हणजे इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळवणं हे सुद्धा त्यावेळी खूप मोठं चॅलेंज असायचं. तर मला सांगलीला इंजिनिअरिंग कॉलेजला त्यावेळी ॲडमिशन मिळालं 12वी नंतर. तर मी माझं उच्च शिक्षण जे आहे इंजिनिअरिंगचं, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं, ते सांगलीला वसंतदादा इंजिनिअरिंग कॉलेज इथे झालं. आणि त्यावेळी मी आपल्या विषयाशी निगडीत असल्यामुळे मी सांगतो, माझा इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणजे जो फायनल इयरला एक स्पेशलायझेशन करायचं असतं तो होता नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, म्हणजे अपारंपरिक ऊर्जा. तर मी तेव्हापासूनच या अपारंपरिक ऊर्जेवर मी भर दिलेला आहे आणि माझं स्पेशलायझेशन हे अपारंपरिक ऊर्जा इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे. मी 1991ला इंजिनिअरिंग पास केलं आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा जो विषय होता नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्र, मगाशी मी परिचयातच पहिल्यांदा सांगितलं की परंपरेने चालत आलाय म्हणून शिकत गेलो असं न करता तर परंपरेला छेद देऊन एक वेगळा विषय, ज्या विषयाची गरज लक्षात घेऊन, निकड लक्षात घेऊन सरांनी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नुसतं शिक्षण घेऊन थांबले नाहीत, तर त्या याच्यामध्ये देखील आज आपण सरांना इथं बोलवण्याचं कारण आहे की ते आज यशस्वी उद्योजक म्हणून समाजामध्ये त्यांचं एक नाव आहे. अनेक ठिकाणी त्यांचे उद्योग अनेक देशांमध्ये, म्हणजे आपल्या देशामध्ये नाही तर परदेशात देखील त्यांनी उद्योग व्यवसाय जे आहेत त्यांचा कार्यक्षेत्र जे आहे, व्यवसायाचं स्वरूप मी त्यांना विचारणार आहे. तर व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी केली? त्याच्या आधी एक प्रश्न, मराठी माध्यमामध्ये शिकण्यामुळे इंजिनिअरिंगला पुढे काही अडचण जाणवली का तुम्हाला? खूप छान प्रश्न आहे. स्वाभाविक आहे, मी इथे एकाच खोटं बोलणार नाही. मराठीमधून शिक्षण घेतल्यानंतर अचानक ज्यावेळी आपण इंग्लिशमध्ये ज्यावेळी शिक्षण सुरू होतं त्यावेळी थोडीशी अडचण निर्माण होते, पण तो न्यूनगंड नाही हे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगू इच्छितो. कारण आपण जे मातृभाषेत घेतलेलं शिक्षण असतं त्यामुळे आपला जो फाउंडेशन जो स्ट्रॉंग झालेला असतो त्या बेसिसवर ज्यावेळी आपण इंजिनिअरिंग किंवा उच्च शिक्षण ज्यावेळी इंग्लिश मिडियममध्ये घ्यायला जातो त्यावेळी साधारणतः सुरुवातीच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण बरोबर त्या नवीन भाषेबरोबर जुळते घेतो आणि आपल्याला त्या बाबतीत सगळे आत्मसात व्हायला सुरू होतं. आणि ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा आपण अभ्यास करतो आणि ज्यावेळी आपण उच्च शिक्षण घ्यायला जातो त्यावेळी आपल्याला एक वेगळ्या प्रकारची परिपक्वता आलेली असते, एक मॅच्युरिटी आलेली असते, एक ग्रास्पिंग पॉवर, एक अंडरस्टँडिंग आपल्याला भिडलेली असते. त्यामुळे आपण मराठी भाषेत शिक्षण घेतल्यामुळे पुढे जाऊन आपल्याला अडचण निर्माण होते. हा भ्रम आपल्यात ठेवू नये. आपण कॉन्फिडेंटली आपलं शिक्षण मातृभाषेत पूर्ण करून पुढचं उच्च शिक्षण पण आपण पूर्ण करू शकतो. आता जसं सरांनी मला विचारलं की व्यवसायाबद्दल, 1991ला मी ज्यावेळी इंजिनिअरिंग पास झालो त्यानंतर मला थोडी व्यवसायाची आवड आधीपासूनच होती.
मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी सुद्धा मी अगदी छोटे मोठे किरकोळ असे व्यवसाय केले होते. मी माझगाव डॉक्टर रेल्वे स्टेशनच्या खाली जी कासारगलीची भाजी मार्केट आहे तिथे मी रक्षाबंधनला छत्रीमध्ये राख्या विकलेल्या आहेत, होळीला नारळ विकलेले आहेत. दर दिवाळीला मी जवळपास 6 ते 7 वर्ष म्हणजे 7वी पासून ते 12वी पर्यंत असे मी कॅरमवर फटाक्याचे स्टॉल लावायचो, फटाके विकायचो आणि उरलेले फटाके उडवायचो. पण नेहमी व्यवसाय तो फायद्यातच केला आहे. पतंगचा सीझन आला की मी मस्जिद बंदरला जाऊन पतंग आणायचो, पतंग विकायचो. क्रिकेटच्या सीझनमध्ये माझ्याकडे घरी नेहमी बॉल असायचे, आमच्याच क्रिकेट मॅचला माझ्याचकडनं बॉल जायचे. कधी म्हणजे असे बरेचसे किरकोळ व्यवसाय करत होता. त्यामुळे मला पहिल्यापासून एक व्यवसायाची आवड होती. इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुद्धा मला स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायची इच्छा होती. पण व्यवसाय म्हणजे भांडवल, अनुभव, बऱ्याचशा गोष्टी लागतात. त्या माझ्या लक्षात आल्यानंतर मग मी सुरुवातीला जॉब करण्याचं ठरवलं आणि मी 1991 पासून ते 2007 पर्यंत 16 वर्ष वेगवेगळ्या कंपनीमध्ये मी जॉब केला. आधी मी सुरुवातीला US विटॅमिन्स इंडिया लिमिटेड इथे एक मेंटेनन्स इंजिनियर, ट्रेनिंग इंजिनियर म्हणून मी जॉईन झालो. त्यानंतर एल्डर फार्मास्युटिकल, तुम्हाला टायगर बाम माहिती असेल तर तो प्रोजेक्ट, त्यावेळी मी ज्युनियर इंजिनियर होतो पण त्या प्रोजेक्टमध्ये मी इन्व्हॉल्व होतो. त्यानंतर मी लंडन बिस्नर कंपनीचं नाव नेरूळमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला माहीत असेल, त्या कंपनीत मी 4 वर्ष काम केलं. चेंबूरला पेप्सी कंपनी आहे ड्यूक्स, ते तुम्हाला परिचित असेल. त्या कंपनीत मी प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह म्हणून होतो. त्यानंतर शॉवेरेसला एक स्मॉल ब्रुवरीजमध्ये मी काम केलेलं आहे. अशा विविध कंपनीमध्ये काम केल्यानंतर मला माझ्या कामाच्या अनुभवावरूनच आफ्रिकेमध्ये एक प्रोजेक्टसाठी संधी आली आणि मी 2004ला आफ्रिकेला एका प्रोजेक्टसाठी गेलो होतो. तो प्रोजेक्ट असा होता की देश नवीन, सगळंच नवीन. खरं म्हणजे ज्यावेळी मला पहिल्यांदा त्या प्रोजेक्टची ऑफर आली त्यावेळी तो देश होता टांझानिया. तर मला माझ्या पेप्सीमध्ये जे बॉस होते ते तिकडे टांझानियाला गेले होते आणि त्यांनी मग तिकडे वॅकन्सी बघून त्यांनी मला विचारलं होतं की असं संधी आहे तिथे येशील का. तर मी त्यांना माझे सिनियर्स असल्यामुळे मी पटकन नाही म्हणू शकलो ना. मी विचार करतो म्हणून सांगितलं आणि पहिला मी त्यावेळी काय गुगल काय नव्हतं. मी एक डायरी होती, त्यात नकाशामध्ये टांझानिया कुठे शोधत होतो, आफ्रिका कुठे, टांझानिया कुठे शोधत होतो. आणि मी सुरुवातीला नाही म्हटलं कारण माझं सगळं जन्म सगळं मुंबईत झालेलं असल्यामुळे, माझं सर्वच इथे असल्यामुळे मला काय ते बाहेर कुठे जायची तशी त्यावेळी इच्छा नव्हती. पण ज्यावेळी त्यांनी मला माझं स्कोप ऑफ वर्क, माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि जे काही चॅलेंजेस आहेत, नवीन शिकणाऱ्या गोष्टी ज्या इंटरनॅशनल लेवलवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काय मला काय अनुभव मिळणार होता हे त्यांनी सांगितल्यानंतर मी थोडा विचार केला आणि म्हटलं ही संधी आपण घ्यायला हवी. लिटरली आफ्रिकेमध्ये एक 9 एकरची अशी मोकळी आणि एवढं गवत असलेली जागा दिली होती मला आणि तिथे मला एक ब्रुवरीचा प्रोजेक्ट उभा करायचा होता. अशी वेगळी संधी होती आणि तिथे लागणारे जे इक्विपमेंट्स होते हे सगळे युरोपियन इक्विपमेंट, जसे मोठ्या परदेशातल्या मल्टीनॅशनल कंपनीमधून जे आम्ही मॅगझिनमधून त्याची माहिती वाचायचो किंवा फोटो बघायचो, इंडियात ते अजून आले ना, असे सगळे तंत्रज्ञान तिथे मला अवगत बघायला मिळणार होतं. हे सगळं बघून मी थोडं आकर्षित झालो आणि मी ती संधी घेतली आणि 2004ला मी 1 नोव्हेंबर 2004ला आफ्रिकेत गेलो. पहिले 4 दिवस तर मी नुसतं त्या लोकांचे केस आणि त्या लोकांनाच बोलत होतो आणि त्या लोकांबरोबर म्हणजे एक वेगवेगळंच वातावरण, सगळं भाषा वेगळी, खाणं वेगळं, सगळं कल्चर वेगळं, सगळंच वेगळं होतं. पण मी तिथे 3 वर्ष त्यांच्याबरोबर राहून तो प्रोजेक्ट पूर्ण केला. 2007ला आल्यानंतर आता मी सरांच्या प्रश्नाकडे येतो की व्यवसायाला सुरुवात कधी केली. तर 2007ला मी जेव्हा परत आलो त्यावेळी माझा कॉन्फिडन्स इतका बूस्ट झालेला होता कारण मी 16 वर्ष माझ्या नोकरीमध्ये अनुभव घेतला होता. खरं म्हणजे 16 वर्षामध्ये मी 8 कंपन्या चेंज केल्या. त्यातल्या पहिल्या कंपनीत मी फक्त बायोडाटा दिला होता, बाकी सगळ्या कंपनीमध्ये माझ्या रेफरन्सनेच मला नोकरी मिळत गेली होती. आणि कधी कधी मला भीती वाटायची की मी एवढ्या चांगल्या कंपन्या सोडून दुसऱ्या कंपन्यात जातोय, जसं US विटॅमिन्स, आता एल्डर फार्मास्युटिकल, लंडन बिस्नर, पेप्सी, शॉवेरेस, किंगफिशर, अशा सगळ्या नामांकित कंपन्या होत्या आणि ह्या कंपन्या सगळं सोडत चालल्या. व्हायचं असं की समोरून मला ऑफर यायची आणि आता ही चांगली ऑफर आहे, घेतली पाहिजे, चांगली ऑफर आहे, घेतली पाहिजे, असं करत मी बदलत होतो. त्यावेळी मला भीती वाटायची, पण नंतर मला कळलं की माझ्या डेस्टिनीमध्ये असंच काहीतरी लिहिलं होतं. आणि कारण काय की या 8 कंपन्यांमध्ये 8 प्रकारचे अनुभव मला मिळाले होते आणि त्याची शिदोरी जी झाली होती त्याच्या विश्वासावर आणि त्याच्या बळावरच मी व्यवसाय करण्याचा निर्णय घेऊ शकलो. या 16 वर्षात मी जे शिकलो होतो प्रोजेक्ट, प्रोडक्शन आणि मेंटेनन्स, ह्याचंच मी माझ्या बिझनेसमध्ये कन्व्हर्जन करण्याचा प्रयत्न केला. 2007ला मी हायटेक कन्सल्टंट्स अँड सर्व्हिसेस
अशी कंपनी मी स्थापन केली. त्यावेळी मी 38 वर्षाचा होतो. सगळेजण मला घरच्यापासून सगळेजण म्हणत होते ते एवढा सगळा स्थिर स्थावर आहे, तू व्यवसाय करायचा प्रयत्न करतोस, आपल्या घरात खानदानात कुणी व्यवसाय केलेला नाही आहे. पण मी म्हटलं नाही, मला ही संधी आता घ्यायची आहे. आणि मी ते इंजिनिअरिंग, एनर्जी आणि एक्सपोर्ट, मी ऑलरेडी पारंपरिक ऊर्जा इंजिनियर होतो. पण ज्यावेळी मी नोकरी करत होतो त्यावेळी मी बॉयलर प्रोफिशियन्सी पण पास केली होती. आणि मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीचा सर्टिफाईड एनर्जी मॅनेजर आहे. एनर्जी मॅनेजर म्हणजे काय की आम्ही इंडस्ट्रीमध्ये जी एनर्जी यूज होते त्या एनर्जीचं ऑडिट करतो आणि कुठे कुठे तिथे सेव्ह करण्याची संधी असते तिथे ते आम्ही कशी सेव्ह करता येईल ह्याचे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करत असतो. त्या सगळ्याचं मी मग व्यवसायात रूपांतर केलं. पण 2007ला ज्यावेळी मी व्यवसाय करण्यास सुरुवात केली, ज्या कंपन्यांमध्ये मी जॉब केला होता त्याच कंपन्यांमध्ये मी जाऊन माझं इंट्रोडक्शन देऊन मी आता व्यवसाय करायचं सांगितलं. आणि त्याच कंपनी, त्यावेळी माझी वेबसाईट किंवा इंट्रोडक्शन लेटर किंवा असं काही फॉर्मॅलिटी नव्हत्या. जी लोक मला ओळखत होती, ज्या लोकांना माझ्याबद्दल माहिती होती, त्या लोकांनी माझी स्ट्रेंथ आणि विकनेस माहीत असल्यामुळे त्यांनी मला कामाची संधी ते देत गेले. माझा शेवटचा जो जॉब होता किंगफिशर, तिथे मला गाडी ड्रायव्हर, माझी गाडी लांबून बघून वॉचमॅन दरवाजा उघडायचे. त्याच कंपनीत नंतर मी एक व्यवसायासाठी गेलो. त्यावेळी मी सुरुवातीला व्यवसाय शून्यातून सुरुवात करायची असते. मी मोटरसायकल काढली, माझी 4 चाकी त्यावेळी माझी स्वतःची जी होती ती मी आफ्रिकेला जाताना काढली होती. आणि तिथे जाऊन मला गेट पास बनवावं लागत होतं. म्हणजे व्यवसाय सुरू करताना परत मला शून्यातनं सगळं सुरू करावं लागलं होतं. आणि मी काय केलं होतं, जसं आता हे अपारंपरिक ऊर्जा ह्याच्यामध्ये ज्यावेळी 2002मध्ये शॉवरेसमध्ये असताना फर्नेस ऑइल, हे थोडं मी आता टेक्निकल बोलतोय तुमच्यासाठी, फक्त तुम्ही ऐका, लक्षात ठेवा. तुम्हाला आता थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला या गोष्टी कळतील की इंडस्ट्रीमध्ये हीटसाठी बॉयलर लागतो. त्या बॉयलरमध्ये स्टीम जनरेट केली जाते आणि ती स्टीम ही हिटिंग पर्पजसाठी वापरली जाते. पण ते हीट जनरेट करण्यासाठी ऑइल वापरलं जातं. तर मी ह्या इंडस्ट्रीला प्रपोज केलं होतं की तुम्ही ऑइल वापरण्याऐवजी हे बायोमास म्हणजे आपलं जे ऊसाचा भुसा असतो, लाकडाचा भुसा असतो, किंवा हे शेताचं जे ॲग्रिकल्चरल वेस्ट, शेंगाची फुलपाटं असतात, हे सगळे जे वेस्ट होतं हे वेस्ट तुम्ही वापरा, जेणेकरून आपलं एन्व्हायरमेंट कंट्रोल होईल, पॉल्युशन कंट्रोल होईल, कार्बन इमिशन कमी होईल आणि त्यामुळे आपल्याला एक एन्व्हायरमेंटचं पण नुकसान जे होते ते कंट्रोल होऊन तुमचे कॉस्ट सेव्हिंग पण होईल. कारण ज्यावेळी ऑइलची किंमत जी होती त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये हे बायोमास अवेलेबल होत होतं. त्याला ब्रिकेट म्हणतात. ब्रिकेट म्हणजे काय असतं की हे सगळं बायोमास एकत्र करून प्रेस करून त्याच्यापासून एक फ्युएल बनवलं जातं, त्याला ब्रिकेट म्हणतात. तर त्या ब्रिकेटचं हे जे प्रोजेक्ट्स मी किंगफिशर, बऱ्याच कंपन्यांमध्ये, पेप्सी, कोको कोला, किंगफिशर, केलॉग अशा बऱ्याच कंपन्यांमध्ये आपण हे प्रोजेक्ट केलेत करतो. आणि हेच प्रोजेक्ट आपण आफ्रिकेतही करतो. तर अशा प्रकारे व्यवसाय सुरुवात केली. सुरुवातीला व्यवसाय करतानाच मला एका मित्राने सांगितलं होतं की हरीश, तू एखादी नवीन गोष्ट जर करत असेल तर 1000 दिवस म्हणजे 3 वर्ष जवळपास तू मागे वळून बघायचं नाही. कारण त्या दिवसांमध्ये बऱ्याचशा तुला अडचणी वगैरे येतील आणि त्याच्यावर मात करून तू एकदा पुढे गेलास की मग तुला कुठलीच अडचण नवीन नसणार आहे. आणि मी ते अगदी गुणगाठ मानली होती की 1000 दिवस आता आपण व्यवसायात आलो. आपला हा व्यवसाय हा खूप टेक्निकल व्यवसाय आहे. ह्यामध्ये नवीन नवीन अडचणी येतील. आपला हा काही बाकी गुजराती, मारवाडी यांच्यासारखा काही असा व्यवसाय नाही आहे. आणि त्याप्रमाणे मग मी थोडं जरा प्लॅनिंग करत करत गेलं. आणि खरं सांगतो, पहिल्या दिवसापासूनच देवदेवाच्या साथीने, सगळ्यांच्या शुभचिंतक, आईवडिलांच्या आशीर्वादाने असं कधी व्यवसायात अडचणी, चॅलेंजेस आले. खूप मेहनत घ्यावी लागली. लिटरली जेवणाची वेळ नाही, काय नाही. शरद पाटील जे माझ्याबरोबर तेव्हापासून आहे, त्यांनी माझा सगळा हा प्रवास बघितलेला आहे. तर खूप मेहनत घ्यावी लागली, प्रश्नच नाही. पण नंतर हळूहळू जे स्थिर स्थावर होत गेलं आणि त्यामध्ये व्यवसायामध्ये आता 18 वर्ष होत आहे. 2007ला सुरू केलं, 2025च्या गुढीपाडव्याला 18 वर्ष पूर्ण झाली माझ्या हायटेक कन्सल्टन्स अँड सर्व्हिसेस या कंपनीला. हायटेक म्हणजे हरीश इंगवले टेक्निकल कन्सल्टंट अँड सर्व्हिसेस असं त्याचं. तर आता भारतामध्ये तर आपला व्यवसाय आहेत, पण आफ्रिकेतही आपला व्यवसाय चालतो. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे आता माझ्या मुलाने व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता तो बऱ्यापैकी व्यवसाय सांभाळतो. मी बऱ्यापैकी आता सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व असतो. आणि व्यवसाय करताना व्यवसायाबरोबर सामाजिक भान हे जपण्याचा मी प्रयत्न केला. एन्व्हायरमेंट बरोबरच आणखीन काय आपल्याला समाजाशी काय देणं लागतं
ह्या भावनेतूनही आपण समाजकार्य करत असतो. ज्या पद्धतीने मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की एक 10 बाय 10चं घर होतं माझं. आता मी व्यवसायाच्या यशस्वीचं सांगतो. माझी आता नेरूळमध्ये 5 फ्लॅट आहेत आणि मी नवी मुंबईतला एक नामांकित फार्म बीच रेसिडेन्सी या वादळ सोसायटीमध्ये मी सध्या राहतो आणि तो प्रवास मी मोटरसायकलने सुरू केला होता. आज माझ्याकडे करोडच्या वरच्या गाड्या, माझ्या BMW गाडी आहे, फॉर्च्युनर गाडी आहे, माझ्याकडे गाड्या आहेत. तर हा एक यशस्वी प्रवास हा एक मेहनतीने आणि ह्यातून झालेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं हे सामाजिक बांधिलकी, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, आई वडिलांचे आशीर्वाद, मार्गदर्शन हातून लाभलेले आहे. आता आपल्या कार्यक्रमासाठी इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नायर मॅडम आले. ओझरचं ते बोलले की सामाजिक काम, त्यांनी जे काही सामाजिक काम केले त्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला असावी. की आपण बघतो की स्वतःसाठी तर सगळे जगत असतात, परंतु दुसऱ्यासाठी जगतो तो खरा माणूस असतो. कारण भूक हे ते सगळं प्राणीच आहे माणूस, परंतु दुसऱ्यासाठी जगतो म्हणून त्याला आपण मनुष्य असं म्हणतो. तर त्यांनी अनेक सामाजिक कामं देखील केली, त्यांची थोडक्यात माहिती द्यावी त्यांनी. समाजकार्याची तशी आवड मला अगदी कॉलेज लेवलपासूनच होती आणि मी आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा रोटरी क्लब असतो. रोटरी क्लब सारखं तरुण कॉलेजच्या मुलांसाठी रोटरी क्लब असतो. तर तिथे मी रोटरी क्लबचा त्यावेळी मेंबर होतो. तिकडनं आल्यानंतर नेरूळमध्ये रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई हिलसाईड याचा मी फाउंडर प्रेसिडेंट होतो. रक्तदान शिबिर आयोजित करणे, आरोग्य शिबिर आयोजित करणे, त्यानंतर त्यावेळी पल्स पोलिओचे आम्ही बरेचसे कॅम्प घेतले होते. असे सामाजिक कार्य तेव्हापासून होतच होतं. पण नंतर ज्यावेळी मी व्यवसायात किंवा जॉबमध्ये बिझी झालो त्यावेळी थोडंसं माझं कमी झालं. पण जेव्हा जेव्हा संधी मिळत होती, वेळ मिळत होता, त्यावेळी मी करतच होतो. पण आता व्यवसायात थोडा स्थिर स्थावर झाल्यानंतर परत मी आता रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई बेसाईडचा मी सेक्रेटरी आहे. तसेच हरीश इंगवले चॅरिटेबल फाउंडेशनही आपण आता स्थापन केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण विविध सामाजिक उपक्रम घेत असतो. वृक्षारोपण असेल, त्यानंतर रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असतील, मोफत शिवण क्लास असतील किंवा शाळेतल्या मुलांना मोफत वह्या वाटप असेल किंवा ज्या ज्या प्रकारे कुणाला काय मदत करता येत असेल ह्या पद्धतीने आपलं सामाजिक कार्य चालूच असतं. आणि जिथे जिथे संधी मिळते जिथे मला ह्या सामाजिक कार्यामध्ये जर कुठे काही कुणाबद्दल काय करता येत असेल तर ह्यासाठी मी नेहमी पुढाकार घेत असतो. आणि मला त्यामध्ये जे काय समाधान मिळतं त्या समाधानापेक्षा मोठं समाधान कुठलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आता आपण जसं सरांनी ओळख करून दिली, मी बऱ्याचदा बोलतो अपारंपरिक. तर आपण आपल्या शाळेमध्ये देखील किंवा सगळीकडेच आपण कचरा हा शब्द ऐकतो, कचरा बघतो, माझी जबाबदारी आहे की नाही, माझा कचरा माझी जबाबदारी, हे सगळं बोलतो. पाट्या बघतो आपण, तिथं त्या कचऱ्याच्या टोपल्या बघतो, गार्डनमध्ये सगळीकडे बघतो. परंतु आपल्याला असं दिसतं की ते जिथं कचरा टाकायला पाहिजे तिथे टाकला जात नाही. हा जो वेस्ट आहे किंवा कचरा आहे त्या संदर्भात देखील एक मोठं काम हरीशजींनी त्यांच्या सोसायटीमध्ये केलेलं आहे. त्या संदर्भात थोडीशी माहिती त्यांनी आमच्या मुलांना द्यावी. प्रथमतः कचरा ह्या शब्दाबद्दलच मला आक्षेप आहे. नेचर डझंट क्रिएट एनी वेस्टफुल थिंग्स आणि हार्मफुल थिंग्स. म्हणजे निसर्ग हे काहीही टाकाऊ बनवत नाही किंवा जे निसर्गाला घातक असेल असं बनवत नाही. ह्या मताचं मी आहे आणि ते कसं ते सांगतो. प्लास्टिक हे काही निसर्गाने बनवलेलं नाही, तरी पण ते रिसायकल होतं. हा एक त्याच्यातला एक चांगला भाग आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात आहेत ह्या सगळ्या ज्या निसर्गातून आलेल्या आहेत ह्या निसर्गात परत जाण्यासाठी निसर्गाने एक सायकल तयार केलेली आहे. पण आपण ती व्यवस्थितपणे हाताळत नाही, वापरत नाही आणि त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला दुष्परिणाम होतात. पहिली गोष्ट, जर आपण कचरा म्हणण्यापेक्षा हे पैसे आहेत हे जर डोक्यात आपण जर आणलं की तुम्हाला तुमची मानसिकता तुमचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल. तर कसं, जर आपण आपल्या घरांमध्ये 3 बास्केट ठेवले आणि त्या 3 बास्केटमध्ये जर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ड्राय वेस्ट, वेट वेस्ट आणि रिसायकलेबल असे हे जर 3 गोष्टी जर आपणच कलेक्ट करत राहिलो रोजच्या रोज तर तुम्हाला
आश्चर्याने बघावं लागेल की ज्यावेळी तुम्ही पेपर, प्लास्टिक, बॉटल्स ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुमच्याकडे वेगळ्या करता आणि एक आठवड्याने किंवा अॅक्युमुलेट केल्यानंतर जर तुम्ही कुठल्या स्क्रॅप वेंडरला तुम्ही द्याल त्यावेळी तुम्हाला त्याच्यातून पैसे मिळतात. तो कचरा म्हणून घेऊन जात नाही तुमच्याकडे, तो त्याचे तुम्हाला पैसे देऊन जातो. तर तसंच हा जो वेट वेस्ट आहे ह्याच्यापासून जे कंपोस्टिंग होतं, आमच्या सोसायटीमध्ये आम्ही त्याला आमच्याकडे स्वतःकडे पण त्याची वेस्ट मॅन्युअरिंग मशीन आहे किंवा आम्ही मग एका वेंडरला देतो, त्याचं खत बनतं. इनफॅक्ट ज्यावेळी मी आता तुम्हाला म्हटलं की जे मी बॉयलर होते जे ऑइलवर चालायचे त्यांना मी ज्यावेळी बायोमासवर चालवायला त्यांना प्रपोज करायला गेलो त्यावेळी सगळ्यांचा प्रश्न मला पहिला हाच होता की त्यांना राख निघणार, त्या राखीचं काय होणार. त्यावेळी मी त्यांना सांगितलं तर राखीची जबाबदारी मी घेतो. आणि मग आम्ही काय केलं होतं की त्या ही जे नैसर्गिक गोष्टी ज्या जळतात आणि त्याची जी राख तयार होते, तुम्हाला जर गावाबद्दल जर कुणाला माहित असेल तर प्रत्येक गावाला घराच्या बाहेर एक उकिरडा म्हणायचं आहे. उकिरडा म्हणजे ते ऍक्च्युअली खत बनवायची जागा असते. सगळं कचरा त्यात टाकलं जातं, नंतर त्याला खाली करून नंतर ते सगळे शेतात केलं जातं. तसं त्या राखेपासून खत तयार होतं. तर अशा काही गोष्टी आहेत. तर माझं तुम्हाला सगळ्यांना एक थोडक्यात सांगणं असं आहे की तुम्ही कचऱ्याकडे कचरा म्हणून न बघता ते एक निसर्गाला परत देण्यासाठी आपण त्याच्यातनं अर्थार्जन पण करू शकतो अशी गोष्ट आहे. तर त्याचं फक्त योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट जर लावली आपण तर तो कचरा नसून ते आर्थिक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याचं विल्हेवाट लावली पाहिजे असं माझं ठाम मत आहे त्यामध्ये. आता काही गोष्टी अशाच आहेत की बऱ्याच ठिकाणी आता एक फायझर कंपनीचा मी उल्लेख करू इच्छितो. फायझर कंपनीच्या तुर्ब्याला नाक्यावर आहे, फायझर नाका सगळ्यांना माहिती असेल. त्या कंपनीने आम्हाला उद्दिष्ट दिलं होतं की आम्हाला 0 डिस्चार्ज युनिट बनायचं आहे. मुलांना जरा ऐकता का? तुम्हाला आज ह्या गोष्टी थोड्या जरा डोक्यावरून जातील पण ऐकण्यासारख्या आहेत. 0 डिस्चार्ज युनिट म्हणजे काय की तुमच्या इंडस्ट्रीमधून तुमच्या परिसरातून कुठल्याही प्रकारचं वेस्ट बाहेर जाणार नाही. आपल्याकडे काय काय वेस्ट जातात, एक धूर, त्यानंतर पाणी, वेस्ट वॉटर आणि तिसरा हा जो बाकीचा कचरा असतो हा. आम्ही त्यांच्याकडे धुरासाठी त्यांना बॅक फिल्टर वगैरे देऊन एअर पॉल्युशन कंट्रोल युनिट लावून जे नॉर्मल एअर असते त्याप्रमाणे एअर कंट्रोल त्यांना करून दिलं होतं. त्यानंतर त्यांच्याकडे जे बॉयलर होता त्याची ॲश वगैरे निघत होती तर त्या ॲशचं मॅन्युअर करून त्यांच्याकडे जे जवळपास 5 एकरची मोकळी जागा होती त्याच्यावर गार्डन डेव्हलप केलं. आणि त्यांच्याकडे जे एफ्लुएंट पाणी निघत होते इंडस्ट्रीमधलं जे वेस्ट वॉटर त्याला एफ्लुएंट ट्रीटमेंट म्हणतात, तर त्या एफ्लुएंट ट्रीटमेंट नंतर आम्ही टर्शरी वॉटर ट्रीटमेंट प्लांट बसवला. त्याच्यामध्ये सँड फिल्टर, कार्बन असे सगळे लावून आणि ते पाणी सगळं गार्डनला, टॉयलेटला वगैरे दिलं. तर लिटरली त्या फायझर कंपनीमधून कुठल्याही प्रकारचं वेस्ट बाहेर जाऊ दिलं नाही आणि त्याचा त्यांना खूप मोठा अवॉर्ड मिळाला होता. झाडे लावणे, झाडे जगवणे हा एक खूप मोठा महत्वाचा भाग आहे. पण बाकीच्या आपल्या दैनंदिन जीवनामधल्या ह्या ज्या काही गोष्टी फॉलो करत असतात त्यालाही योग्य प्रकारे हाताळून आपण आपल्या पर्यावरणाला जोपासना करू शकतो हे आपल्याला लक्षात ठेवावं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्यासाठी आपण एवढा मोठा अट्टहास केला की जो मराठी माणूस आहे तो उद्योग करत नाही किंवा उद्योग व्यवसायामध्ये मराठी माणूस कमी आहे किंवा तोचा टक्का वाढला पाहिजे मराठी माणसांचा उद्योगांमध्ये, या सगळ्यांचा एवढं ती मुलाखत घेण्याचा तुम्हाला इथं बोलवण्याचं सगळ्यांचं आमचं एक उद्दिष्ट काय होतं की एक चांगला उद्योजक किंवा भविष्यामध्ये मराठी माणसाने उद्योगात यावं अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी मराठी माणसाने उद्योगात येण्यासाठी कोणत्या गुणांची जोपासना केली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे जेणेकरून उद्योग व्यवसायात मराठी माणूस टिकेल. आपण मार्गदर्शनही कराल, भविष्यात आमच्या मुलांना मदतही करावी अशी आमची अपेक्षा. खूप छान मुद्दा आहे सर. व्यवसाय करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या ज्या 2 गोष्टी आपल्या अंगीकृत असल्या पाहिजे. मुलांना नीट ऐका, माझे हे शब्द तुमच्या कानात नेहमी गुंजत राहिले पाहिजे. आपली कोर कॉम्पिटन्सी, शैक्षणिक पात्रता वगैरे सगळ्या गोष्टी, बेसिक गोष्टी सगळ्यांकडे असतात. 2 गोष्टी ज्या आपल्याकडे ठासून भरलेल्या असाव्यात त्या म्हणजे जिद्द आणि धाडस. जिद्द आणि धाडस हे 2 शब्द तुम्ही तुमच्या मनात बिंबवून ठेवा. प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये जीवन जगताना व्यवसायात सगळ्याच ठिकाणी आपल्याला बरेच चॅलेंज येत असतात. पण जर आपली जिद्द कमी पडली तर तुम्ही किती IITचे इंजिनियर असाल किंवा आणि किती उच्च शिक्षित असाल, येणाऱ्या चॅलेंजेसच्या वेळी तुम्ही जिद्दीने तिथे उभे नाही राहिलात, धाडस करून तुम्ही पुढचे पाऊल उचलत नाही गेलात
तर कुणीच यशस्वी होत नाही, कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होत नाही. तर तुम्हाला पहिली गोष्ट सगळ्यात आपल्याला अंगीकृत करावी लागते, ती म्हणजे एक जिद्द असली पाहिजे आणि आपल्या स्वतःच्यात एक धाडस निर्माण करण्याची एक क्षमता असली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. मराठी शिक्षण किंवा मराठी माणूस ह्या सर्व गोष्टी दुय्यम आहेत. जे कोणी असेल त्या प्रत्येकाला ह्या गोष्टी अंगीकृत करणं खूप गरजेचं असतं. आणि मी आजही आता जुईनगरमध्ये एक स्वामी सोसायटी आहे, तिथले जवळपास एक 40-50 मुलं माझ्याकडे आली होती, त्यांना क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज करायच्या होत्या. तसंच आदर्श म्हणून एक सोसायटी आहे, तिकडची पण 60-50 मुलं आली होती, त्यांना शिवजयंती उत्सव साजरा करायचा होता. तर ही सगळी तरुण मंडळी आता माझ्याशी जोडली गेलेली आहेत. त्या सगळ्यांना मी आता काय सांगतो की तुम्ही सगळे माझ्याकडे ह्यासाठी या की तुम्ही उद्योजक कसे होऊ शकाल आणि मी त्यासाठी तुम्हाला काय मदत करू शकेल. ह्यासाठी आता मी त्या मुलांशी सगळ्यांशी संवाद साधत आहे. मला माहिती आहे त्यांच्या वयाचं मी असताना जरी त्यांची इच्छा असली की तरी आपल्या सामाजिक, कौटुंबिक किंवा आर्थिक अशा अडचणी असल्यामुळे बऱ्याचदा निर्णय घेता येत नाहीत. तर त्या अडचणी जर आता कुठल्या युवकाला जर भेडसावत असतील तर त्यांना कशी मदत करता येईल ह्या भावनेतून मी आजकालच्या युवकांना, माझ्या परिचयामधल्या, माझ्या संपर्कामधल्या युवकांना आवाहन करत आहे की तुम्हाला जर अशा काही अडचणी निर्माण असतील तर त्यासाठी मी जर कुठे मदत करू शकत असेल तर आपण काम मागायला जाण्यापेक्षा काम देणारे होऊया. एक उद्योजक तयार झाला की तो 50-50 लोकांना काम देतो आणि त्या पद्धतीने आपण काम करायला हवं. तर आपलं ध्येय धोरण हे नेहमी असंच असलं पाहिजे की आपण स्वतःसाठी काय चांगलं करू शकतो आणि मग त्या माध्यमातून समाजासाठी काय करू शकतो हे सगळं बघणं गरजेचं आहे. तर व्यवसाय करणं हा, मी आजही माझ्याकडे कोण CV आला तर पहिला त्याला विचारतो तुला व्यवसाय कुठला करण्याची आवड आहे का, हा माझा पहिला प्रश्न असतो. पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की नाही सध्या नाही आणि थोडे दिवस जाऊ दे, मला ह्या अडचणी आहेत त्या अडचणी, समजू शकतो मी सगळं. पण एक ध्येय धोरण घेऊन पुढे गेला, एक जिद्द आणि धाडस जर मनात ठेवले आपण खूप मोठा पैलू घेऊ शकतो. आणि तेच सांगतो, जर तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी सक्सेस मिळवायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टच करावी लागते. सक्सेसफुल पीपल डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. म्हणजे यशस्वी माणसं नवीन काय करत नाहीत, ते काय वेगळं काय करत नाहीत, ते जे काय करतात ते वेगळेपणाने करतात इतरांपेक्षा, म्हणून ते यशस्वी होतात. हे एक लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, आपल्याला खूप मोठं व्हायचं असेल, म्हणजे आपल्याला काहीतरी चंद्रावरतीच जाण्याचे स्वप्न बघायचे असतात असं काही नसतं. किरकोळ आता मी जो काही व्यवसाय करतो म्हणजे बायोमास असेल, बॉयलर असेल, हे खूप तसा किरकोळ व्यवसाय आहे. म्हणजे टेक्निकली बघितलं काय रॉकेट सायन्स टेक्नॉलॉजी वगैरे असेल त्यामध्ये नाही आहे. पण त्यामध्ये येणारे जे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत, पॉल्युशनचे चॅलेंजेस असतील, मॅन पॉवर हँडलिंगचे असतील, मल्टी स्किल टास्क असतात, फायनान्स रिलेटेड इश्यूज असतात, कम्प्लायन्सेस इश्यूज असतात. या सगळ्या इश्यूजना आपण ज्यावेळी व्यवस्थित टॅकल करत तो प्रोजेक्ट ज्यावेळी अंतिम टप्प्यात नेतो त्याच वेळी यश निर्माण होतं आणि त्याप्रमाणेच आपल्याला करावं लागतं. जसं माझ्या सुरुवातीला म्हणजे माझा एक थोडासा आणखीन एक थोडा विषयांतर करतो. ज्यावेळी नेरूळमध्ये 1991ला मी इंजिनियर होऊन आलो त्यावेळी इथे रेल्वे नव्हती, NMMT महानगरपालिका नव्हती, बस नव्हती, काही नव्हती. एक तर रिक्षा किंवा मग ST बस, हे दोनच पर्याय असायचे. आणि आता जॉबसाठी मला जायचं होतं तर मला सेक्टर 8 नेरूळमधून जॉब MIDC मध्ये फिरायचं असेल तर काय करायचं, तर माझ्या हॉस्टेल डिपॉझिटमधनं मला जे पैसे आले होते त्यात मी 245 रुपयाची एका गॅरेजवाल्याची एक सेकंड हँड सायकल खरेदी केली होती. आणि मी माझा प्रवास हा सायकलवरून बायोडाटा वाटत, पहिलं मी जसं म्हटलं तर पहिल्या नोकरीसाठीच फक्त मी बायोडाटे दिले होते. बायोडाटा द्यायला सुरुवात केली आणि त्यावेळी लंडन बिस्नर, नोसिल, हर्डेलिया, स्टँडर्ड अल्कली, हा ठाणे, बेलापूर हा कम्प्लीट कंपन्यांचा झोन होता आणि तिथून सुरुवात केली. त्यानंतर सुरुवातीला मग नंतर मला US विटॅमिन्स वगैरे कंपनीमध्ये जॉब मिळाल्यानंतर वडिलांनी मला एक 10,000 रुपयाची एक बजाज सुपर सेकंड हँड स्कूटर घेऊन दिली होती. पण तेही मी वडिलांच्या नंतर महिन्याला थोडे थोडे पैसे देऊन ते स्कूटर, मी ती स्कूटर आजही ठेवलेली आहे. ती स्कूटर मी खरेदी केली, ती माझी पहिली गाडी. सायकल एक माझी पहिली होती, त्याच्यानंतर मी बजाज स्कूटर घेतली आणि त्या बजाज स्कूटरवरून मग मी माझा नोकरीचा प्रवास सुरू केला. नोकरी करत असताना मला ज्यावेळी पेप्सीमधून उरणला जॉब मिळाला तर 30 किलोमीटर रोज मला स्कूटरवरून जाताना पाठ दुखायला लागली. मग मला वाटलं आता आपल्याला 4 चाकी घ्यायला हवी. पण 4 चाकी घेणं म्हणजे त्यावेळी मोठं दिवा स्वप्न असायचं आणि त्यानंतर सगळ्यात मोठा दिवा स्वप्न काय असायचं की त्याला लागणारा पेट्रोल. आणि मी थोडा पारंपरिक ऊर्जा असं ह्याचा असल्यामुळे मला एवढं डिझेल जाळायचं, एवढं पेट्रोल जाळायचं. मग मी काय केलं होतं, एक सेकंड हँड ओमनी व्हॅन होती,
त्याला मी सिलेंडर गॅसवर कन्वर्ट केली, जेणेकरून 300 रुपये घरगुती आहे असे CNG गाड्या नव्हत्या. त्यावेळी थोडं इंजिनिअरिंग डोकं लावून लवटाचा एक सेट बसून चांगलं व्यवस्थित करून घेतलं होतं. आणि त्यावेळी घरगुती गॅस सिलेंडर 300 रुपयाचा त्यावेळी गॅस सिलेंडर मला 1 महिना पुरायचा. मला 4 चाकी पण झाली, पॉल्युशन पण होणार नाही. आणि अशा पद्धतीने ती पहिली 4 चाकी घेतली. पण दुर्दैवाने काय झालं, एकदा पुरणवरून येत असताना त्या ओमनीमध्ये ज्यावेळी ड्राईव्ह करत असतो मला अचानक थोडं जरा गरम वाटायला लागलं. गाडी साईडला थांबवली आणि त्याच्या सीटच्या खाली असायचं ना, ते ओमनी समोर नसायचं, फक्त तर तिकडे पेटत होतं. आणि म्हटलं हे काय खरं नाही. मग मी ते तिकडनं काढलं, तो पीठ सगळा काढला. आणि नंतर मग त्यावेळी पहिली एक इंडिका गाडी, सेकंड हँड इंडिका गाडी मी विकत घेतली. तोपर्यंत मी जरा चीफ इंजिनियर लेवलला पोहोचलो होतो, बऱ्यापैकी जरा सॅलरी झाली होती. पण नवीन गाडी घेण्यात पण काय एवढं नव्हतं. मी इंडिका एक डिझेल गाडी घेतली आणि माझ्याबरोबरच एक इंजिनियर जे निरोळा राहत होते, आम्ही दोघं मिळून डिझेलचे एक्सपेन्सेस शेअर करून रोज अपडाऊन करायला लागलो. पण नंतर मी आफ्रिकेवरून आलो, बिझनेस व्यवसायात यश मिळत गेलं. 2007ला व्यवसाय सुरू केला. त्यावेळी 2008ला एक इंडिगो घेतली आणि व्यवसाय खूपच चांगला चालला. 2012ला मी सरळ BMW घेतली. आणि त्यानंतर मग सगळी प्रगती तर होतच राहिली. इंटरनॅशनल लेवलवर मी देशाच्या नकाशामध्ये 37 देश फिरलेलो आहेत. अमेरिकेचा माझ्याकडे आज व्हिसा आहे. अमेरिकेत जायला मला कुणाची परवानगी लागत नाही. मी आत्ता तिकीट काढून फ्लाईटमध्ये बसून मला 10 वर्षाचा व्हिसा आहे तिकडे. अशा बऱ्याच देशांमध्ये आहे. आणि आपलं काम आता आंतरराष्ट्रीय पातळीवर होतं. पण तसं मला आता परत एक मुद्द्याकडे येऊन मी 2 शब्द संपवतो. माझे जिद्द आणि धाडस असायला हवं. प्रत्येक ठिकाणी चॅलेंजेस येतातच. जिथे च नाही तिथे यश नाही, हे लक्षात ठेवा. खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. एक छोटासा दिवा किंवा छोटीशी ज्योत आपण आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागवली.